श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचलित श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर समाजशास्त्र विभाग आयोजित या राज्यस्तरीय वेबिनारमध्ये मी डॉक्टर निसर्गंध आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। या वेबिनारमध्ये आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये कोविड-19 आणि ग्रामीण समाजावरील झालेले सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थित्यंतरे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपणाला आज साधन व्यक्ती म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर शैलजा माने व डॉक्टर अर्जुन जाधव सर। या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉक्टर विजय चव्हाण आहेत। या सर्व वेबिनारच्या सहभागींचे मी पुनश्च एक बार स्वागत करतो आणि या वेबिनारचं प्रास्ताविक करण्यासाठी समाजशास्त्र विभागाचे प्रमुख माननीय डॉक्टर अशोक चव्हाण सर यांना निमंत्रित करतो। माननीय डॉक्टर अशोक चव्हाण सर। नमस्कार। श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचलित श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर च्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कोविड-19 व ग्रामीण समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थित्यंतरे या विषयावरील वेबिनारमध्ये साधन व्यक्ती आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शैलजा माने मॅडम व प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव सर यांचे मी प्रथम स्वागत करतो। संस्थेचे अध्यक्ष माननीय गुलाबरावजी पोळ साहेब, माजी पोलीस आयुक्त, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव आई साहेब, संस्थेच्या सचिव सौ विद्या गुलाबराव पोळ ताई साहेब, आमच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर विजया चव्हाण मॅडम यांची प्रेरणा व मार्गदर्शनातून या वेबिनारचे आयोजन आम्ही करत आहोत। या सर्व प्रेरणा व मार्गदर्शकांचे स्वागत, तसेच या वेबिनारमध्ये जे जे सहभागी झालेले आहेत त्या सर्व सहभागींचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो, सुस्वागतम। कोविड-19 म्हणजेच कोरोनाच्या महामारीने संबंध जगालाच ग्रासलेला, भारतही त्याला अपवाद नाही। या कोविड-19च्या काळात समाजात, विशेषतः ग्रामीण समाजात अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थित्यंतरे झालेली आपण पाहतो आणि होतही आहे। परस्पर अवलंबन, परस्पर सहकार्य, भावना प्रधानता इत्यादी वैशिष्ट्यांनी युक्त आपल्या ग्रामीण समाजातील सामाजिक संबंधामध्ये बदल होताना दिसत आहेत। वृत्तपत्रातून प्राप्त जी माहिती येते तिचा जर आढावा घेतला, संदर्भ घेतला, तर त्यामध्ये एक तरुण म्हणतो, मी मित्रांच्या वडिलांना पॅरालिसिस झाला तेव्हा त्यांना स्वतः पदर मोड करून सेवा दिली, पण जेव्हा मला कोरोना झाला तेव्हा त्या मित्राने साधा फोनही केला नाही। कोरोनापेक्षा सुद्धा मित्राचं हे दुरावलेपण, सामाजिक संबंधातलं हे अलगीकरण खूप वेदना देणारं होतं। ही त्या तरुणाची खंत होती, ही त्या तरुणाची वेदना होती। एका गावात वृद्ध दाम्पत्यापैकी वृद्ध पुरुषाचा मृत्यू झाला तेव्हा घाबरून कोणीही त्या अंत्यसंस्कारासाठी मदतीला आले नाही। एका सामाजिक कार्यकर्त्याने मग हातगाडीवरून ढकलत तो मृत्यूदेह नेला, सोबत मृताची पत्नी विषण्णपणे चालत असलेली आपण वृत्तपत्रातल्या फोटोमध्ये पाहिली। अशा अनुभवातून मग व्यक्ती हे दिवस असे की मी कोणाचा नाही आणि माझे कोणी नाही या गीताप्रमाणे समाजापासून अलग होताना दिसते आणि ती अधिकाधिक अलग होईल की काय ही भीती आतमध्ये निर्माण होते। मग गझलकार भीमराव पांचाळांच्या गझलेचा आधार घेतला तर वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून वाचलेली भेटलेली माणसे गेली कुठे, या गझलेतील प्रश्न आपल्यालाही पडतो। पण त्याच वेळी या समाजामध्ये असणारे अनेक कोविड योद्धे पाहिले की मग मात्र या प्रश्नामध्ये जो प्रश्न पडला ती माणसं इथं भेटतात अशीही स्थिती दिसते। तसेच आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील स्थित्यंतरे दिसतात। यातील सामाजिक आर्थिक स्थित्यंतरावर साधन व्यक्ती म्हणून डॉक्टर शैलजा माने मॅडम मार्गदर्शन करणार आहेत। मॅडम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित
लालबहादूर शास्त्री आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज सातारा येथे समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून गत 32 वर्ष त्या अध्यापन कार्य करीत आहेत. महाविद्यालय व विद्यापीठाच्या विविध समित्यावर विशेषतः 2005 ते 2010 काळात शिवाजी विद्यापीठ सिने सदस्य मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य म्हणून कार्य, शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्ष म्हणून कार्य, तसेच UGCचे 2 व शिवाजी विद्यापीठाचा एक मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 7 विद्यार्थी PhDच्या संशोधनाचं कार्य करत आहेत. त्यातील 3 विद्यार्थ्यांनी PhD प्राप्त केली आहे, तर 2 विद्यार्थी MPhilचं संशोधन कार्य करत आहेत. विविध विषयावर अनेक संशोधन पेपर, 16 ग्रंथांचं लिखाण प्रकाशित आहे. मॅडमना त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच ग्रामीण समाजातील शैक्षणिक स्थित्यंतरे या विषयावर आपला साधन व्यक्ती म्हणून लाभलेले डॉक्टर अर्जुन जाधव सर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत समाजशास्त्राचे गत 16 वर्ष अध्यापन करत आहेत. तसेच ते सध्या DKASC कॉलेज इचलकरंजी येथे कार्यरत आहेत. ऑल इंडिया समाजशास्त्र परिषद, मराठी समाजशास्त्र परिषद, शिवाजी विद्यापीठ परिषदेच्या प्रांगणात आजीव सदस्य म्हणून ते सातत्याने कार्यरत आहेत. सध्या सरांच्या मार्गदर्शनाखाली 3 विद्यार्थी PhD पदवीकरिता संशोधन कार्य करीत आहेत. तसेच अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय पातळीवर विविध चर्चासत्र कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून सरांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांचे संशोधन पेपर त्यांनी सादर केलेले आहेत आणि प्रकाशित केले आहेत. एक विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व अशी सरांची ओळख आहे आणि अशा सरांचं सामाजिक कार्यातही विशेष योगदान असलेलं दिसतं. इथं विशेषतः सध्या ते स्वामी विवेकानंद मिशन संस्थेच्या मिरज येथील वसतिगृहाचं संचालक म्हणून कामकाज पाहत आहेत. असे अभ्यासू व चिंतनशील अशा 2 साधन व्यक्ती या वेबिनारसाठी आम्हाला लाभले, हे आम्हाला अतीव समाधान देणारी बाब आहे. असो, मी अधिकचा वेळ न घेता माझ्या प्रास्ताविकाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर शैलजा माने मॅडम यांना की त्यांनी या वेबिनारमध्ये आपणा सर्वांना कोविड-19 आणि ग्रामीण जीवनामध्ये झालेले सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर यावर मार्गदर्शन करावे. नमस्ते, मी डॉक्टर शैलजा माने, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय आर्ट्स कॉमर्स सायन्स सातारा या महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र या विषयाची प्राध्यापिका म्हणून आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. आज श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव या महाविद्यालयाने समाजशास्त्र विभागाच्या वतीनं एक वेबिनार आयोजित केलेला आहे. या वेबिनारसाठी या महाविद्यालयाचे श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय गुलाबराव पोळ, माजी पोलीस आयुक्त पुणे, उपाध्यक्ष माननीय श्रीमती विजयादेवी यादव, सचिव माननीय सौ विद्या पोळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण व समाजशास्त्र विभागाचे डॉक्टर अशोक चव्हाण समन्वयक व डॉक्टर प्रभाकर निसर्गगंध सहसमन्वयक यांनी जे वेबिनार आयोजित केलेले आहे त्यासाठी विषय आहे कोविड-19 व ग्रामीण जीवनावर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक होणारी स्थित्यंतरे. आपणापुढे कोविड-19चं ग्रामीण जीवनावरती असणारं सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर जे आहेत या विषयावर मी माझी असणारी स्वतःची मतं जी आहेत ती मांडणार आहे आणि शैक्षणिक स्थित्यंतर जे आहेत त्याच्यावरती मतं ही वेगळे वक्ते मानतील विषय आपल्याला इथं एकत्र दिसत असेल, पण मी या ठिकाणी आर्थिक आणि सामाजिक जे आहे ते आपल्या पुढे मांडते. आपण कोविड-19चे ग्रामीण जीवनावरती होणारे आर्थिक आणि सामाजिक परिणाम ज्या पद्धतीने पाहतो आहोत तर त्यामध्ये मला पुढचं असणारं स्वरूप असं दिसून येतं की जे होणारं स्थित्यंतर आहे ते सण समारंभ यामध्ये होणारे जे बदल आहेत ते आपल्याला दिसून येतील. तर कोविड-19 पूर्वी माणसाच्या हातामध्ये पैसा होता,
म्हणजे मी तर म्हणेन की एक प्रकारचा चंगळवाद होता. कारण असायचं की हे उसाचं बिल आलं की आपण अमुक करू तमुक करू, आणि त्याच्यामध्ये सरळ हाताने माणसांनी पैसे खर्च केले आहेत. मग आपले बेंद्राच्या सणापासून सुरू होणारे 12 सण असतील, घरामध्ये असणारं लग्न समारंभ असेल, बारसं असेल, वाढदिवस असेल, यासारख्या गोष्टींसाठी असणारे पैसे जे आहेत ते सरळ हाताने खर्च केलेले आहेत. पण आता कोविड-19मध्ये आपण जर पाहिलं तर मुळात सरकारने आपल्याला परमिशन दिलेली नाही आहे की 10 आणि 10-20 लोक फक्त लग्नासाठी बोलवा, आणि ते सुद्धा परगावरून येणारे जे आहेत त्यांची म्हणजे टेस्ट वगैरे झालेली असावी, तपासणी करून जे आहे ते या पद्धतीने होणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये मग आपण ह्या अशा कार्यक्रमांसाठी 10-20 लोक जे आहेत ते कोरोना प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या परिस्थितीमध्ये म्हटलेलं आहे. आता कोविड-19 नंतर जर आपण पाहिलं तर जी समाजाची आर्थिक स्थिती आहे ती ढासळलेलीच आहे. ती पूर्ववत व्हायला काही कालावधी लागेल, आणि अशा वेळेला सामाजिक स्थितीमध्ये माणूससुद्धा भयभीत झालेला आहे. त्यामुळे मनुष्य या सगळ्या गोष्टींना जाईलच असं नाही. आणि आता एवढी सगळ्या प्रसारमाध्यमांची सोय झालेली आहे, त्यामुळं तो मोबाईल, ट्विटरवरती, व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे जे आहे ते देऊन शुभेच्छा जे आहे ते देत असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आता जो आहे तो बदल होईल, आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा हे कार्यक्रम जे आहेत ते करणं जमणार नाही. आणि त्यामुळं कमी संख्या बोलवून हे विवाह सोहळे अत्यंत काटकसरीनं असणारं मग बारसं असेल किंवा वाढदिवस असेल, ह्या गोष्टी कराव्या लागतील. पैसे तर वाचवावेच लागतील, पण समाजामधली गर्दीसुद्धा जी आहे ती थांबवावी लागेल. आणि त्यामुळं आपल्या जीवनशैलीमध्ये होणारा जो हा बदल आहे त्यामध्ये हे सण समारंभ जे आहे ते बदलतील. म्हणजे उदाहरणार्थ महिलांचा संक्रांतीचा सण, मग रामाच्या मंदिरामध्ये जायचं आणि सगळ्या महिलांनी एकमेकांना ओसायचं जे आहे, थोडं भीतीपोटी ही गर्दी जी आहे ती कमी झालेली आपल्याला दिसेल. आणि बाकीचे आता बऱ्याच सणांच्यामध्ये परिवर्तनही होत चाललेलं आहे काळानुरूप, पण तरीसुद्धा अशा असणाऱ्या सण समारंभांमध्ये आपल्याला बदल जे आहेत ते बदल होत असलेले पाहायला मिळतील. आणि हे बदल हे कोविड-19मुळे थोडीशी सामाजिक स्थिती आणि आर्थिक परिस्थिती या दोन्हींचा विचार करून त्याच्यामध्ये होणारे बदल जे आहेत ते बदल होतील, आणि ते बदल आपल्याला स्वीकारावेही लागतील, आणि स्वीकारूनच आपण ते पुढे जायचं आहे. यानंतर आपल्याला स्थित्यंतर दिसून येईल ते म्हणजे निरक्षरता वाढेल असं आपण म्हणतोय. आता ही निरक्षरता जी आहे ती वाढेल दोन्ही अर्थाने, म्हणजे आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसेल की दोन्ही दृष्टिकोनातून ही निरक्षरता जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. याचं कारण असं आहे की मुंबई, पुणे, दिल्लीवरून आलेले जे लोक आहेत की आपल्या गावाकडे आलेले आहेत, संपूर्ण कुटुंब आपलं घेऊन आलेले आहेत, त्यांच्या मुलांना त्या शहरांमध्ये शिकण्याची जी पद्धत आहे, त्या ठिकाणचं जे त्यांचं शिकण्याचं माध्यम आहे ते ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर त्यांना ते मिळेलच असं काही नाही. ती मुलं लवकर रममाण त्यामध्ये होतील असं नाही. आणि आता आपले उद्योगधंदे, व्यवसाय, नोकऱ्या गेल्यामुळं आपण ह्या सगळ्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी, सुविधा, स्मार्टफोन आपण पुरवू शकू की नाही ह्याची पण एक प्रकारची भीतीच आहे ना मनामध्ये असणारी, कारण त्याला पैसे घालवायला लागणार आहेत. खरं तर आता मोबाईल खरेदीचा ज्यावेळेस सर्व्हे केला गेला त्यावेळेस असं म्हटलं की बाजारामध्ये खूप मोबाईल जे आहेत ते खपले गेलेले आहेत, आणि त्यामुळे त्याचे थोडेसे दरसुद्धा वाढलेले आहेत. आणि स्मार्टफोन याच्यासाठी की मुलांना ऑनलाईन टीचिंगसाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक आहेत. पण मला असं वाटतं की आजच्याच पेपरला जर आपण वाचलं असेल तर एका चिमुरड्यानी अगदी आपल्या कोल्हापूरजवळच्या इचलकरंजी भागामध्ये घडलेली ती घटना आहे की दोघं भाऊ जे आहेत ते आपल्या वडिलांना स्मार्टफोन मागत होते ऑनलाईन शिक्षणासाठी, कारण त्यांची मित्रमंडळी सांगायचे की ऑनलाईन टीचिंग सुरू झालं आहे, असं शिकवतात, यांचा तास झाला त्यांचा तास झाला, आणि या मुलांकडे नव्हता. आणि सारखंच मागायला लागल्यानंतर वडील थोडेसे रागवल्यानंतर यातल्या एका भावानी घरामध्ये आत गेला आणि कडी लावून घेतली, आणि बराच वेळ दरवाजा उघडत नाही हाक मारल्यानंतर मग शेवटी वडिलांनी तो दरवाजा तोडला आणि बघितलं तर फॅनच्या हुकला दोर अडकवून घेऊन त्यांनी गळफास लावून घेतलेला होता, आत्महत्या केलेली होती. म्हणजे शिक्षणासाठी जर ही दुरावस्था निर्माण झाली तर मग यांच्या मुलांनी शिकायचंच नाही का? मुठभर लोकांच्यासाठीच हे शिक्षण राहणार का? आणि त्यामुळे हे इथंच नाही, म्हणजे ग्रामीण भाग आहे, आदिवासी समाज आहे, शहरी भागामधले सुद्धा असणारे गोरगरीब आहेत, दारिद्र्य रेषेखालचे असणारे लोक आहेत, यांनी निरक्षर राहायचं का? आणि मग अशा पद्धतीने निरक्षरता जर वाढत गेली तर मला वाटतं की ह्या असणाऱ्या गोष्टी
टाळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं, शिक्षण संस्थांनी पुढे यावं आणि याच्या उपाययोजना ज्या आहेत त्या काढून कुठलंही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि निरक्षरता वाढणार नाही याची काळजी ह्या कोविड-19मध्ये आणि कोविड-19 नंतर सुद्धा आपल्याला घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण सामुदायिकरित्या एकत्र येऊ आणि शिकू त्यावेळेसची गोष्ट वेगळी आहे, पण तोपर्यंत ह्या ऑनलाईन टीचिंगच्या पद्धतीमध्ये जात असताना निरक्षरताही वाढू नये आणि मुलं वंचित राहून मुलं अशा गोष्टींकडे वळू नयेत, अनिष्ट पाऊल जे आहे त्या पद्धतीनं वळू नये एवढी दक्षता घेणं ही सगळ्यांची गरजेची गोष्ट आहे. यानंतर आहे की गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल. आता गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तरुण मुलं शरीराने धष्टपुष्ट आहेत, धडधाकट आहेत, पण हाताला काम नाही. कष्ट करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही आणि पोट तर काही थांबत नाही आहे, म्हणजे पोट तर भरलंच पाहिजे आहे. आणि अशा वेळेला मग नैराश्यपोटी ह्या अशा 5-10 माणसांचा ग्रुप एकत्र येईल. मग त्यांच्या डोक्यामध्ये रिकामं डोकं सैतानाचा बाजार अशा पद्धतीनं डोक्यामध्ये येत राहील आणि ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतील. मग मोटरसायकलवरून जाता जाता चेन जी आहे ती मारणं असेल, पाकिटमारा असेल, घरामध्ये असणाऱ्या चोऱ्यामाऱ्या असतील, दरोडे असतील आणि भाजी भाकरीची चोरी करतील. आता पैसा अडकान दागदागिने नाही, पैसा अडकान येतील पण दागदागिन्यांची फार कमी प्रमाणामध्ये चोरी होईल. पण भाजी भाकरीची मात्र चोरी जी आहे ती दिवसाढवळ्यासुद्धा व्हायला कमी होणार नाही. आणि ह्या गोष्टी तरुण वर्ग जे आहे ते नैराश्येतून करेल. कारण मध्ये एका पुणे जिल्ह्यामधल्या माणसानी चिठ्ठी लिहून ठेवली होती की मित्रा मी काय करू, माझ्यावर अशी वेळ आलेली आहे, मी तुझ्या दारातली समोर असणारी सायकल जी आहे ती चोरून घेऊन जातो आहे, कारण मला इतक्या लांब जायचं आहे की त्यामुळे सायकलचा प्रवास करून मी जातोय, पण माझी मजबुरी आहे तेव्हा तू मला समजून घे. म्हणजे काही सांगून करतील, खरं बोलून करतील, नैराश्यपोटी करतील आणि काही जण छुपे रुस्तमच्या पद्धतीने करतील. आणि अशा मंडळींची असणारी कोर्ट मॅटर हे जे काय आहेत ते वकील लोक घेणार नाहीत, कारण ते म्हणणार पोट भरण्यासाठी जर चोरी केली असेल तर ही आपली फी कशी देईल. म्हणजे ह्या गुन्हेगारीचं या जगामध्ये प्रमाण खूप वाढेल ह्या लवकर गोष्टी सुधारल्या नाहीत आर्थिक आणि सामाजिक तर. आणि त्याला आळा घालणं, पायबंद घालणं ही सुद्धा खूप मोठी कठीण गोष्ट होऊन जाईल. आणि त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यांचं उलटं कॉम्बिनेशन होईल तरुणांचं आणि त्याच्यामध्ये हे त्याचं प्लॅनिंग करतील आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी घडतील. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये काही अडथळे निर्माण होत असतात त्यावेळेस हे मंडळी आत्महत्येकडे सुद्धा वळायला कमी करणार नाहीत, कारण त्यांच्या मनामध्ये आणि पोटामध्ये एक प्रकारचं नैराश्य असतं, एक प्रकारचं त्यांचा आत्मविश्वास ढळलेला असतो आणि त्यामुळे या गोष्टींच्याकडे ते वळत असतात. पुढचा असा असणारा बदल आपल्याला जाणवेल की ग्रामीण भागामधल्या यात्रा, जत्रा, उरूस हे जे आहे ते आटोक्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतील. अलीकडे ग्रामीण भागामध्ये यात्रा, जत्रा ज्या आहेत त्या कशा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे मला त्याच्या आधी फार पूर्वीच्या यात्रा, जत्रा सांगाव्याशा वाटतात की दळणवळणाची सोय नसताना माणसं आपल्या खांद्यावर घोंगडं टाकायचे आणि हातामध्ये काठी घ्यायचे आणि एका गावावरून दुसऱ्या गावावर चालत चालत जायचे. पुरणपोळीचं जेवणाचा आस्वाद घ्यायचा, दुसऱ्या दिवशी पिठलं भाकरी खायचं आणि पुन्हा आपली काठी आणि घोंगडं घेऊन सज्ज होऊन आपल्या गावी पायी चालत यायचं, आनंदाने यायचं. अशा पद्धतीचं आहे. आज त्याच्यात बदल झाला आहे. पुरणपोळीच्या जेवणाला बोलावलं तर कुणी येत नाही आणि मटणाच्या जेवणाला गाड्या करून येतात. त्यामुळे कोंबड्या, बकरी काय असेल यांचा ढीग असतो आणि बाटल्यांचा खच असतो, अशी वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पण आर्थिकदृष्ट्या आता आपल्याला ह्या गोष्टी करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आपण ह्या यात्रा, जत्रा ज्या आहेत त्या आपल्या कुटुंबासमवेतच आपण करू. अगदी जवळचा एखादा दुसरा पाहुणा आला तर त्याला जेवायला घालणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतील. या मार्चमध्ये आपण पाहिलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये 4 ते 5 माणसांनी मंदिरं, आता तर मंदिरं बंदच आहेत तेव्हापासून आत्तापर्यंत, पण 4 ते 5 लोकांनी एकत्र येऊन ते पालखी वगैरे आणि पालखी सोहळा वगैरे पूजा अर्चा जी आहे ती केलेली आहे. बाकी सगळ्या जनतेसाठी जे आहे ते बंदच होतं. तर याच्यामध्ये खूपसा बदल होईल. पही पाहुण्यांचं आगमन थोडंसं थांबेल आणि घरगुती पद्धतीनं आणि साधे पद्धतीनं आपण या गोष्टी ज्या आहेत त्या करू. आपल्याला कोविड-19मध्ये सुद्धा हे जाणवलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींना आता आपण आवर घालणं आणि आटोक्यात आणणं हे काळाचीच गरज आहे. त्यामुळे आपोआपच हे आटोक्यात जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आपलं आहे की कर्जबाजारीपणा वाढेल. आता कोविड-19 पूर्वी
लोकांनी जी कर्ज घेतलेली आहेत, विशेषतः 31% लोक म्हटलेत की आम्ही सण समारंभ, लग्न, वाहन खरेदी यासाठी घेतलेली आहेत. अचानक हे सगळं बंद झालेलं आहे आणि बँकांची कर्ज घेतलेली नाही आहेत तर सावकारांची घेतलीत, कारण बँका कागदपत्र खूप मागतात. सावकार कागदपत्र मागत नाही, पैसे देतो आणि व्याजदरही त्याचा जास्त असला तरी आम्हाला तो चालेल, अशा पद्धतीनं ह्या लोकांनी सावकारांचं कर्ज घेतलेलं आहे. आणि 79% लोक म्हणतात की भविष्यात आम्ही हे कर्ज फेडू असं आम्हाला वाटत नाही, आत्मविश्वास नाही त्यांचा. आणि 50% लोक म्हणतात की आम्ही कर्ज न फेडल्यामुळं सावकारांच्या गुंडांकडून आम्हाला मारहाण होईल, आमच्या जीवितास धोका आहे आणि या भीतीपोटी कदाचित आत्महत्यांचं प्रमाण जे आहे ते जास्त वाढेल. म्हणजे आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणत होतो, इथं मजुरांच्या, कामगारांच्या, सर्वसामान्य जनतेच्या, सावकारांकडून जे कर्ज घेतलेलं आहे त्यांच्या जीविताला अशा पद्धतीनं असणारं भीती निर्माण झालेली आहे आणि सावकारांचा गळफास जो आहे तो त्यांच्या जास्त आवळला जाईल आणि कर्जबाजारीपणा जो आहे तो वाढेल. म्हणजे हे कर्ज संपवण्यासाठी ते कर्ज, ते कर्ज संपवण्यासाठी हे कर्ज, अशी प्रवृत्ती करून शेवटी एक दिवस कंटाळून आत्महत्येकडे वळलं जाईल. पण तोपर्यंत हा कर्जबाजारीपणा जो आहे आणि सावकाराचा फास जो त्यांच्या गळ्याभोवती आहे तो आवळला जाणार आहे, अशी ही स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोविड-19मुळे समाजामध्ये झालेली जी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे यामध्ये व्यसनाधीनता जी आहे ती वाढेल, म्हणजे हा एक मोठा बदल जाणवेल. मग आपण म्हणू आज ती नाही आहे का? आहेच ना. आपण कोविड-19च्या कालावधीमध्ये सुद्धा पाहिलं की जेव्हा दारू विक्री सुरू झाली त्यावेळेस केवढी मोठी लाईन लागलेली होती आणि या लाईनमधून आणि हे काही काही तरुण मंडळी सांगायची मी घरातून बाहेर पडलोय 3 तास झाले, घरातल्याला माहीतच नाही मी कुठं आहे वगैरे, आणि हे घेतल्यानंतर मला आनंद वाटेल, महिनाभर जे आहे ते बंद आहे आणि झोप लागेल वगैरे वगैरे, किंवा पोटाचे काही त्रास आहेत ते हे होतील. म्हणजे मनुष्य किती अधीन झालेला आहे. पण आत्ताचं त्याच्या व्यसनाधीनतेकडे वळण्याचं कारण वेगळं आहे की एवढे सगळे प्रश्न त्याच्या पुढे आहेत की उद्योगधंदा नाही, व्यवसाय नाही, हाताला काम नाही, आर्थिक आवक जावक नाही, पोट भरायचं साधन नाही आणि त्यामुळे हे येणारं जे नैराश्य आहे, यामधून वाटणारं जे दुःख आहे, याच्यामुळे तो व्यसनाधीनतेकडे जास्त वळेल. आणि व्यसनाधीनतेसाठी सुद्धा त्याला आपल्या प्रत्येक वेळेला मित्रमंडळी किंवा कोणी ना कोणी एक वेगळा मेंबर जो आहे तो शोधावा लागेल आणि त्याच्याकडून हे क्षणभराच्या विरंगुळ्यासाठी का होईना पण तो त्याच्या मागे लागेल नव्हे, तो अधीन होईल. त्यामुळे ही व्यसनाधीनता जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचं स्थित्यांतर आपल्याला जाणवेल म्हणजे आठवडी बाजारावरती होणारा परिणाम. आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये आठवड्यातून एकदा बाजार भरतो आणि त्या दिवशी मग आजूबाजूच्या गावावरून सुद्धा काही वस्तू घेऊन आलेल्या असतात, काही खेळणी असतात, मिठाई असते. आपले शेतकरी मंडळी सुद्धा भाजीपाला वगैरे, फळभाज्या, कडधान्य काही जे आहे ते सगळं विक्रीसाठी असतं. मासे, कोळंबी सगळ्या प्रकारचं असणारं बाजारामध्ये गोष्टी मिळत असतात. तर आज आत्ता कोविड-19मुळे आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये सुद्धा एवढा मोठा शिरकाव झालेला आहे आणि लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये हे आठवडी बाजार वगैरे बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याला शेतमालाला त्याच्या भाव नाही म्हणण्यापेक्षा ते विकताच येत नाही आहेत अशी अवस्था आहे. आणि त्यामुळे आपण टी व्हीला पाहिलेलं आहे की आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॉलीमध्ये ढबू मिरची असेल, कलिंगड असेल, संत्र असेल, पालेभाज्या वगैरे असतील, फळं, तर हे ट्रॉल्याच्या ट्रॉल्या फेकून दिल्या. संतापाने सगळं आहे की विकता येत नाही आहे, दर नाही आहे, बाहेर जाता येत नाही आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या वाट्याला आल्या. आणि खरोखरीच हे जे शेतकऱ्याचं आहे की आज शेतामध्ये पिकलेलं त्याच्या पालेभाज्या असतील, कडधान्य असतील, फळभाज्या असतील, फुलं असतील, फळं असतील, तर हे सगळं जे आहे ते त्याला गावामध्ये पण विकता येत नाही आहे आठवडी बाजारामध्ये आणि बाहेरच्या शहरी भागामध्ये पण नेता येत नाही आहे वाहन करून, कारण कोरोनाची तर भीती आहेच. वाहन आणि त्याचं भाडं जे आहे ते परवडत नाही आणि तिथं जाऊन हे संपेल किंवा दलाल वगैरे पूर्वी कसं सकाळी गेलं की माल दिला की संपून जायचा, ह्या कुठल्याही गोष्टीची आता त्याला खात्री राहिलेली नाही आहे.
आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अवघड आहेत. म्हणून इथं सरकारने लवकरात लवकर शेतमालाच्या विक्रीसाठीची असणारी केंद्र सुरू करणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे शेतकरी राजाच्या हातात आज 4 पैसे जे आहेत ते उपलब्ध होतील आणि त्याचं जीवन सुरळीत चालेल आणि जीवनावश्यक वस्तू म्हणून लोकांना ह्या सगळ्या मिळून जातील. यानंतरचा असणारा परिणाम आहे की शेती करण्याच्या पद्धतीवर परिणाम होईल. म्हणजे पूर्वी आपली शेती जी होती ती अशी खूप मोठे आपण एकर सांगायचो, कारण एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातले सगळे मिळून ती शेती करत असायचे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सगळेच्या सगळे शेतामध्ये राबत असायचे. आज आपण पाहतो की विभक्त कुटुंब पद्धतीकडे वळलो. मग आपल्या वडिलोपार्जित असणाऱ्या इस्टेटीचं वाटप करा, मग त्याचे तुकडे जे आहेत ते होतात आणि मग आपण आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाताना कोणाला तरी करायला ती देतो किंवा खंडानी देतो आणि जात असतो. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. पुन्हा आपण गावाकडे आलेलो आहोत. त्यावेळेस आपलीही शेतीचे विभक्तीकरण करण्यापेक्षा शेती एकत्र होण्याची शक्यता आहे. जरी वेगळं वेगळं राहिलं आणि वेगळं खाल्लं तरी सुद्धा, पण शेती एकत्र केली जाईल. कुटुंबातली सगळी माणसं पुन्हा एकदा शेतामध्ये राबतील आणि त्यांच्या इतक्या सहवासामधून त्यांच्यामध्ये प्रेम जिव्हाळा जे आहे ते निर्माण होईल. मनापासून कष्ट करतील आणि मात्र आता शेतामध्ये आग्रही राहून चालणार नाही की मी ऊसच करणार, कारखान्याला घालवणार, मी हेच असणारं पीक घेणार. कारण आता आपण बघतोय की वरुण राजाचे सुद्धा असणारं जे आपल्यावरती हे झालेलं आहे की भरपूर पाऊस पडतोय, हानी होतीये. पहिल्यांदा पेरलं तर ते आलंच नाही, दुबारा पेरणी करायची तर पाऊस इतका आहे की होऊ शकत नाहीये आणि त्यामुळं आपल्याला परिस्थिती पाहून कुठलं पीक घ्यायचं हे ठरवावं लागेल आणि त्या पद्धतीनं कमी काळामधलं असणारं पीक घेऊन सुद्धा आपला चरितार्थ चालवावं लागेल. म्हणजे शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होईल. आपले बाहेरगावावरचे असणारे लोक एकत्र येतील आणि एकत्र शेती जी आहे ती केली जाईल आणि शेतामधलं पीक जे घ्यायचं आहे त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. बदलत्या परिस्थितीनुसार आणि त्याच्यामध्ये काबाड कष्ट करून आपल्याला शेती जी आहे ती एकमेकांच्या सहकार्याने जी आहे ती करावी लागेल. यानंतर आहे की आपले पारंपरिक व्यवसाय सुरू होतील. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की पारंपरिक व्यवसाय हे कधी होते, तर जेव्हा आपल्या भारतीय समाजामध्ये जातीव्यवस्था होती, आलुतेदारी बलुतेदारी पद्धती होती तेव्हा होती. म्हणजे आपापले व्यवसाय करायचे आणि शेतकऱ्याला सहकार्य करून वर्षातून त्याचा बलुता घ्यायचा. मला त्या दृष्टिकोनातून हे पारंपरिक नाही म्हणायचे. तर मला ह्यानी म्हणायचं आहे की शहरी भागामधले असणाऱ्या उद्योगधंदे व्यवसायाला जर आपल्याला मुकावं लागलेलं आहे आणि आपली कलाकौशल्य असतील तर आपले काही कलाकौशल्य इतरांना शिकवून आपल्याला ते एकत्रित येऊन कामकाज करावं लागेल आणि ते कामकाज केल्यानंतर आपण तयार झालेला माल जो आहे तो शहरी भागामध्ये द्यावा लागेल. पूर्वी ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची सोय नव्हती, लाईट पाण्याची व्यवस्था नव्हती, म्हणून शहरी भागामध्ये जावं लागत होतं. आज ग्रामीण भागामध्ये ह्या सुविधा सगळ्या आहेत, त्यामुळे लोक हे करतील. मग काय त्याच्यामध्ये शिवणकाम सुद्धा असेल, कपडे शिवण्याचं असेल, कलाकौशल्याचं असेल, हॉटेलचा माल तयार करण्याचा असेल, पदार्थ तयार करण्याचा असेल, तर जे आपल्या अंगी असणारी कलाकौशल्य आहेत त्या पद्धतीनं केलं जाईल आणि बाहेर दिलं जाईल. त्यामुळे गावाचं असणारं आर्थिक व्यवहार जो आहे तो चालू होईल आणि पोट भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल. याच्यानंतरचा असणारा चांगला असणारा हा बदल आहे की महिला बचत गटांना काम मिळेल. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर महिला बचत गट आहेत. 5-5 आहेत, 10-10 आहेत, कमीत कमी 1 ते 2 तरी आहेतच. आणि ह्या महिला काही ना काही खरं नक्की करत असतात त्या, पण त्यांच्या कामाला बाजारपेठ मिळत नाही किंवा तो माल खपत नाही. तर आता काय होईल की शहरी भागामध्ये ह्या गोष्टी पुरवण्यासाठी त्या वेगवेगळे पदार्थ करतील. पापड, लोणची हे जे आहेत ते तयार करून देऊ शकतात. विणकाम, शिवणकाम करतील. एवढंच काय, ज्या भागामध्ये घोंगडी तयार केली जातात ते सुद्धा जे आहे ते तयार करता येईल. शोच्या वस्तू तयार केल्या जातील, सजावटीच्या असतील, लग्नसराईमध्ये आवश्यक असणार असेल, रुखवताचं सामान असेल, तर हे सगळं करून देण्याचं काम हे महिला बचत गटांना काम मिळून जाईल आणि त्यामुळे त्यांचा असणारा विकास जो आहे तो विकास त्यांना साध्य करता येईल आणि त्या चांगल्या पद्धतीनं ह्या व्यवसाय करतील. त्यामुळे 4 पैसे येतील, कुटुंब चालेल, आर्थिक व्यवहार सुरळीत झाला की सामाजिक स्थिती सुधारते, माणसाची सामाजिक स्थान उंचावतं आणि विदाऊट टेन्शन त्याला समाजामध्ये जगता येतं, तो राहू शकतो. तर या गोष्टी ज्या आहेत त्या महिला बचत गटांच्या व्यवसायामधून आपल्याला होतील आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आणखी काय संधी ग्रामीण भागामधून साध्य करता येईल.
तर आपण शेतीचं वर पाहिलेलंच आहे, त्यामुळे शेती ही चांगल्या पद्धतीनं आणि बदलत्या पद्धतीने करावी लागेल. त्यामुळे आपली जीवनशैली जी आहे ती बदलणार आहे आणि 2 वर्ष तरी कमीत कमी आपली आर्थिक स्थिती सुधारायला वेळ लागेल आणि त्यामुळं आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीसारख्या व्यवसायाकडे तर प्राधान्याने वळावं आणि ती चांगल्या पद्धतीने करावी, घरातल्यांना मदत करावी. जे लोक खरेदी विक्रीचे व्यवहार करतात, जमीन खरेदी विक्रीचे, त्यांनाही असणारा हा काळ जो आहे तो चांगला आहे, त्यामुळे त्यांनी करावं. महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्क तयार करण्याचं काम जे आहे ते करावं, कारण कोरोना काही लवकर जाईल असं दिसत नाही आहे आणि मास्कची गरज आहे. त्यामुळे मास्क उत्पादन जे आहे ते आपण वाढवू शकतो. सॅनिटायझर तयार करण्याचं काम जे आहे तेही आपण करू शकतो, ते शक्य आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार केल्या, जर त्याचं प्रशिक्षण घेतलं तर आपल्याला तेही होऊन जाईल आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या ह्याच्यामधून आपल्याला रोजगार मिळेल. रोजगार मिळाल्यानंतर आपलं पोट भरेल. पोट भरणं म्हणजेच आर्थिक स्थिती सुधारणं असं होईल आणि आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे सामाजिक असणारं स्थानसुद्धा बळकट होत असतं. आणि ह्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की आता इतकं गडगडलेलं सगळी स्थिती जी आहे, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या ह्याच्यामध्ये माणसांनी न डगमगता, आत्मविश्वास न घालवता, साहसानी, धाडसानी त्याला सामोरं गेलं पाहिजे. नैराश्येकडे जायचं नाही, आत्महत्येला अधीन व्हायचं नाही, तर धाडसानी, आत्मविश्वासानी आपण पुढे जर स्वतःला झोकून देऊन काम केलं तर आपलं जीवन आपणच बदलणार आहोत. म्हणजे आपल्याच जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत हे सिद्ध करून देणार आहोत आणि ते करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तेव्हा नक्कीच सगळ्यांच्यामध्ये बळ भरेल आणि आपली शरीर प्रकृती आणि मन चांगलं ठेवण्यासाठी योगाभ्यास करतील, अध्यात्माचं ज्ञान जे आहे ते प्राप्त करतील आणि मनशांती मिळवून आपल्याला मन खंबीर करून पुढे येणाऱ्या सगळ्या संकटांना सामोरं जाऊन आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती बदलतील याचा मला आत्मविश्वास वाटतो. पेठवडगावच्या या महाविद्यालयाने मला बोलण्याची जी संधी दिली त्यासाठी सगळे संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, समाजशास्त्र विभागाचे चव्हाण सर आणि निसर्गंध सर आणि आपण श्रोतृवर्ग, मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी विनंती करतो दुसरे साधन व्यक्ती माननीय डॉक्टर अर्जुन जाधव सर यांना की त्यांनी आपणा सर्वांना कोविड-19 आणि ग्रामीण जीवनामध्ये झालेली शैक्षणिक स्थित्यंतरे या विषयावर मार्गदर्शन करावे. या वेबिनारमध्ये जे सदस्य सहभागी झाले आहेत त्या सर्व सदस्यांना प्रथमतः माझा नमस्कार. श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचलित श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठवडगाव जिल्हा कोल्हापूर यांनी कोविड-19 व ग्रामीण भागातील सामाजिक आर्थिक स्थित्यंतरे या महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले. त्याबद्दल प्रथमतः मी या संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्ष विजया देवी यादव तसेच सचिव माननीय विद्या पोळ यांना मी धन्यवाद देतो. तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्या विजया चव्हाण आणि हे वेबिनार आयोजित करणारे या वेबिनारचे समन्वयक डॉक्टर अशोक चव्हाण आणि डॉक्टर प्रभाकर निसर्गंध. खरोखर हा अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे, कारण अनेक वेबिनार मी पाहिलेले आहेत, त्याला सहभागी झालेलो आहे, परंतु ग्रामीण भागातील जी स्थित्यांतरे आहेत, कोविड-19चा ग्रामीण भागावरचा जो प्रभाव आहे, परिणाम आहे, या विषयावरचं पहिलं वेबिनार जे आहे हे विजयसिंह यादव महाविद्यालय यांनी आयोजित केलेलं आपल्याला दिसतं. हा जो विषय आहे हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे. या विषयातील एका भागावर, एका घटकावर मी बोलणार आहे.
तो भाग किंवा तो घटक म्हणजे कोविड-19 व ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थित्यंतर. या विषयाची चर्चा करत असताना किंवा मांडणी करत असताना थोड्या का होईना वेळेमध्ये, परंतु मला सांगोपांग ह्याची मांडणी करायची आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो भारतीय समाजाची किंवा भारतातील शैक्षणिक परंपरा. दुसरा मला मुद्दा घ्यायचा की भारतातील कोविड-19 पूर्वीची शैक्षणिक परिस्थिती किंवा शैक्षणिक स्थिती. तिसरा मुद्दा मला चर्चेला घ्यायचा आहे तो म्हणजे कोविड-19 मधील ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थिती किंवा ग्रामीण भागातील शिक्षणावरचा प्रभाव. आणि त्यानंतर चौथा आणि महत्त्वपूर्ण भाग जो आहे कोविड-19 नंतर ग्रामीण भागांच्या मध्ये शैक्षणिक स्थित्यांतर काय होणार आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कोविड-19च्या नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये कोणते परिवर्तन किंवा कोणते बदल होणार आहेत याची चर्चा या निमित्तानं इथं करावायची आहे. पहिल्यांदा आपल्याला असं माहीत आहे की भारतीय शैक्षणिक परंपरा ही खूप मोठी उज्ज्वल परंपरा आहे. कारण भारतामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वी आणि इस्लामिक टोळ्या येण्यापूर्वी भारतामध्ये परदेशातील लोक शिक्षणासाठी येत होते आणि ते शिक्षण भारतामध्ये नालंदा, तक्षशिला यासारख्या विद्यापीठांच्या मधून ते घेतलं जात होतं. म्हणजे अशी जी उज्ज्वल परंपरा जी आहे, गुरुकुल परंपरा जी आहे, ज्या भारतीय शिक्षणानं जगाला ज्ञान देण्याचं काम किंवा जगभरात मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम किंवा जगाला बौद्धिक संपदा वाटण्याचं काम भारतीय शिक्षण व्यवस्थेनं दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक आक्रमणांच्या मध्ये, अनेक स्थित्यांतरांच्या मध्ये, अनेक आव्हानांच्या मध्ये ही उज्ज्वल परंपरा आपली थोडीशी पाठीमागं पडलेली दिसते. आणि नंतर मग स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर भारतीय समाजासमोर आणि भारतीय राज्यकर्त्यांच्या समोर एक फार मोठं आव्हान होतं की ग्रामीण भागात, खेडोपाड्यात, वाड्या वस्त्यांच्यावर शिक्षणाची सुविधा पोहोचवली गेली पाहिजे. आणि हे पोहोचवण्यासाठी भारतातील राजकीय नेतृत्वानं फार मोठे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपण बघतो की ग्रामीण भागात येऊन खेडेगावात, वाड्या वस्त्यांच्यावर ज्या ठिकाणी 100-500 लोकसंख्या आहे अशाही ठिकाणी किंवा 100-200 लोकसंख्या आहे अशाही ठिकाणी आपल्याला प्राथमिक शाळा पोचलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला महाविद्यालय स्थापन झालेली पाहायला मिळत आहेत. पेठ वडगाव सारखं छोट्या गावामध्ये सुद्धा विजयसिंह यादव नावाचं महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करते. आणि हे चॅलेंज होतं की गावागावात शिक्षण आपण पोहोचवणार कसं, त्या शिक्षणासाठी आपण प्रशिक्षित जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची निर्मिती कशी करायची आहे, कोणत्या माध्यमाचं आपल्याला शिक्षण द्यायचं आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असला पाहिजे, अशा अनेक अडचणी ज्या आहेत ते स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व अडचणीवर मात करून गावागावांच्या मध्ये शाळा पोहोचवण्याचं काम भारतीय समाजातील अनेक घटकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं समाजसुधारकांचं यामध्ये योगदान आहे तसंच आपल्याला पाहायला मिळतं ते राजकीय नेतृत्वाचं सुद्धा यामध्ये योगदान असलेलं आपल्याला दिसून येतं. ही एक बऱ्यापैकी उज्ज्वल परंपरा आपली आणि यामध्ये आपण गती घेत होतो. आणि ही गती घेत असताना 90च्या दशकाच्या नंतर बऱ्यापैकी एक काही आव्हानं आपल्या समोर आली. शिक्षणावरचा आपण खर्च कमी करायला सुरुवात केली. नॉन सॅलरी ग्रँट आपण कमी करायला सुरुवात केली किंवा कमी केली. आणि त्यानंतर पुन्हा शिक्षण संस्थांच्या पुढे नवीन आव्हानं आलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या असं असताना सुद्धा आपली जी शिक्षण व्यवस्था जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं
स्वतःच्या पायावर उभ्या राहण्या इतपत सक्षम झालेले आपल्याला दिसून येते. आणि परदेशी पुन्हा एकदा लोक आपल्या भारतामध्ये, विद्यार्थी आपल्या भारतामध्ये शिक्षणासाठी यायला सुरुवात झाली. आपल्या देशामध्ये एक खूप चांगली परंपरा जी आहे ती पुन्हा एकदा टिकवून ठेवायचं काम या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं. परंतु जगभरामध्ये एका महामोठ्या संसर्गजन्य रोगानं, म्हणजे आपण त्याला एक पॅन्डेमिक असा जो कालखंड आहे, संसर्गजन्य महारोगाचा जो कालखंड आहे, या कालखंडानं किंवा या रोगानं संपूर्ण जगाला सर्वच घटकामध्ये हरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि कोविड-19चा प्रवेश ज्यावेळेस भारतामध्ये झाला, जगभरात त्याआधी झाला आणि पुन्हा त्यानंतर भारतामध्ये झाला, आणि भारतामध्ये ज्यावेळेस कोविड-19चा प्रवेश झाला त्यानंतर आपल्याला जे आपण असं म्हणत होतो की आम्ही खूप विकसित आहोत, आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही विकसित आहोत, आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही विकसित आहोत, मेडिकल क्षेत्रामध्ये आम्ही विकसित आहोत, उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही विकसित आहोत, अशा सगळ्या किंवा दळणवळणाच्या सुविधांच्या मध्ये आम्ही विकसित आहोत, हे जे आम्ही कोविड-19च्या पूर्वी जे म्हणत होतो ते म्हणणं आमचं कोविड-19च्या कालावधीमध्ये आम्हाला आमच्या मर्यादानं दाखवून दिलं किंवा त्या मर्यादा आमच्या दाखवून दिल्या गेल्या की आमच्या मर्यादा काय आहेत. म्हणजे एखाद दुसरं तुम्हाला मी उदाहरण देईन, कारण आपण म्हणत होतो की दवाखान्यांची संख्या खूप झाली आहे, डॉक्टर गल्ली गल्लीमध्ये झालेले आहेत, हॉस्पिटल्स गल्ली गल्लीमध्ये झालेले आहेत, खूप हॉस्पिटल्स निर्माण झाले असं आपण म्हटलं गेलं. परंतु आज आपल्याला लक्षात येतं की आपली मेडिकल सुविधा, आरोग्याची सुविधा एवढी सक्षम नाही. जरी 1% भारतातले लोक आजारी पडले तर त्या लोकांना आपल्याला ॲडमिट करण्यासाठी त्यांना आपण कॉट देऊ शकत नाही, त्यांना हॉस्पिटल्स आपण देऊ शकत नाही, व्हेंटिलेटरचं तर नंतरचा भाग आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करू शकत नाही, हा पुरवू शकत नाही. म्हणजे आपली मर्यादा जी आहे, आपली मर्यादा कोविड-19च्या माध्यमातून आपल्याला दाखवली गेली. आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातली सुद्धा, जे आपण म्हणत होतो की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीचं काम करतोय, कार्य करतोय, ग्रामीण भागात खेडेगावात आम्ही शिक्षण पोचवलं, हे ज्यावेळेस आम्ही म्हणत होतो त्याच वेळेस कोविड-19ने आम्हाला शिक्षण क्षेत्रातील आमच्या मर्यादा देखील अधोरेखित केल्या गेल्या. म्हणजे एखादा महारोग येतो आणि पहिल्यांदा आम्हाला देशभरामध्ये काय बंद करावं लागतं, तर शिक्षण संस्था, संकुलं आम्हाला बंद करावी लागतात. कारण शिक्षण संस्था, संकुलं आम्हाला का बंद करावी लागतात? कारण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देशाला मनुष्यबळ पुरवण्याचं काम केलं जातं. आणि हे जे मनुष्यबळ जे आहे हे तरुणांच्या मधलं मनुष्यबळ आहे. कोविड-19चा जर प्रभाव या तरुणांच्यावर पडला, ह्या बालकांच्यावर जो पडला, तर आपल्या देशाचं मनुष्यबळ जे आहे त्या मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. हे आपल्याला कोविड-19नं आपल्याला दाखवून दिलं. त्याचबरोबर कोविड-19नं काय दाखवून दिलं की आम्ही आता ज्यावेळेस आम्ही टाळेबंदी आहे, ह्या टाळेबंदीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देऊ शकत नाही. म्हणजे आम्ही पूर्णपणे यामध्ये अपयशी आहोत. कोणी म्हणाल की ऑनलाईन शिक्षण आम्ही द्यायला लागलोय, आम्ही ऑनलाईन घेतोय, देतोय, परंतु त्याचा जर आकडा वस्तुनिष्ठ आपण काढला तर तो म्हणजे 1% कमी असेल. मला वाटतं की -2-3% ती गोष्ट जाईल असं आपल्याला दिसतं. शहरी भागांच्या मध्ये ह्याचा प्रभाव चांगला आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे बऱ्यापैकी पाहायला मिळतोय. परंतु ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षण हे आज आत्ता मी बोलतोय या स्थितीपर्यंत ते बंद अवस्थेत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे कोविड-19च्या कालावधीमध्ये म्हणजे मग अनेक आदेश आले, अनेक पत्रव्यवहार झाली, अनेक परिपत्रकं झाली. मग प्रत्येक त्या प्रमुखानं वेगवेगळी परिपत्रकं काढली. कोणी म्हणलं शाळा सुरू केली पाहिजे, कोणी म्हणतं शाळा बंद केली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचं. आणि बऱ्याच वेळा काय आलं की हॉस्पिटल्स वगैरे नसल्यामुळं ह्या शाळा सगळ्या ज्या आहेत ह्या आपल्या त्या क्वारंटाईनसाठी ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा आपल्याला द्याव्या लागल्या.
म्हणजे त्या ठिकाणी मुलांच्या ऐवजी आपल्याला पेशंट ठेवावे लागले. दुसरी गोष्ट, आम्ही म्हणतो की शाळा सुरू झालेल्या आहेत किंवा आम्ही ऑनलाईन घेतोय शिक्षण, असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मला दुसरी एक बाजू दिसते की कारण आमच्या ग्रामीण भागातला प्राथमिक शिक्षक जो आहे, माध्यमिक शिक्षक जो आहे, तो शाळा किंवा ऑनलाईन शिक्षण न देता घराघरामध्ये जातोय आणि कोविड-19चं सर्वे करतोय. म्हणजे एका बाजूला जर आमचा शिक्षक कोविड-19चं सर्वे करत असेल तर असं कोणत्या दाव्यानं असं आम्ही म्हणतोय की आमच्याकडलं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. म्हणजे इथं देखील ह्या कोविड-19च्या मधल्या ज्या शैक्षणिक मर्यादा ज्या आपल्याला पाहायला मिळतात त्या खूप मजेशीर आपल्याला मर्यादा दिसत आहेत. आणि ह्या मर्यादा म्हणत असताना मी असं म्हणेन की या कोविड-19नं आपल्याला आपली शैक्षणिक स्थिती काय आहे, आपण शैक्षणिक स्थिती कुठल्या स्तरापर्यंत नेलेली आहे, त्याचा काय दर्जा आहे, आपण काय देऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं काम ह्या कोविड-19 आपल्याला केलेलं दिसून येतं. कोविड-19च्या नंतर आज आता आपल्याकडे म्हणजे कोविड-19च्या मध्ये आपण आहोत. आज बऱ्याच जणांचा आपल्याला आग्रह पाहायला मिळतो की मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा तर सतत आग्रह आहे की शाळा बंद असल्या तर शिक्षण आमचं बंद नाही. तर मला असा प्रश्न पडतो की शिक्षण सुरू कुठं आहे? आता ज्या इंग्लिश मिडियमच्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्या ठिकाणी पालकांना तगादा लावला गेलेला आहे की फी भरा. लोकांना हाताला काम नाही, कारखाने बंद आहेत, कंपन्या बंद आहेत, उदरनिर्वाहाची साधनं लोकांना उपलब्ध होत नाहीत आणि ह्या फीचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणात मागितला जातो. कोविड-19च्या पूर्वी 12वीचा सिलेबस बदलला, 12वीची पुस्तकं बदलली, काही खालच्या हायस्कूलची वगैरे काही पुस्तकं त्यामध्ये काही थोडाफार बदल झाला आणि मोठ्या प्रमाणात ह्या पुस्तकांची छपाई केल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला वाटलं की ही जर पुस्तकं आपण ग्रामीण भागातल्या मुलांना दिली नाहीत, शाळा कॉलेजेसमध्ये जर पुस्तकं आपण पोहोचवली नाहीत तर ह्या फार मोठा आपला तोटा जो आहे तो होईल. आणि म्हणून कोविड-19च्या कालावधीमध्ये सुद्धा शिक्षकांना मुलाच्या घरी जाऊन त्याला पुस्तकं द्यायला लावली. म्हणजे ह्या सगळ्यात आणि किंवा त्यासाठी पुस्तकालय मोठ्या प्रमाणात उघडली गेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ज्या फीज आहेत, पुस्तकं आहेत त्याचं वाटप असेल किंवा अनेक काही खाजगी शाळांच्या ज्यांच्या टायअप असतो त्यांच्यातून आता मेसेज येतात की गणवेश घेऊन जावा म्हणून, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात गणवेश शिवलेले आपल्याला पाहायला मिळतात. ते गणवेश आता हे गणवेश घेऊन ऑनलाईन शिक्षण द्यायचं असेल तर गणवेश घालून विद्यार्थ्यांनी किंवा ते विकत घेण्यापाठीमागचा विद्यार्थ्याचा हेतू तरी काय किंवा विकणाऱ्यांचा उद्दिष्ट तरी काय हा हे भाग एक महत्त्वाचा आहे. ऑनलाईन शिक्षण आपण जे म्हणतो, ऑनलाईन शिक्षण ज्यावेळेस म्हणत असताना सगळ्यात मला एक महत्त्वाची गोष्ट अशी दिसते जी कोविड-19च्या नंतर आणि आत्ताही आपल्याला त्याचा फार मोठा जो परिणाम ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतो किंवा ग्रामीण भागात त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याकडं सुविधा नाही आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची पात्रता नोकरीसाठी आपण जर ठरवत असू, समजा एखाद्या नोकरीला आम्हाला 10वी पास विद्यार्थी पाहिजे, 12वी पास विद्यार्थी पाहिजे, ग्रॅज्युएशन पास विद्यार्थी पाहिजे, आम्हाला सेट नेट झालेला विद्यार्थी आम्हाला उमेदवार पाहिजे. असं ज्यावेळेस आम्ही काही गोष्टींच्या पात्रता आम्ही ठरवत असतो, नोकऱ्यांच्या पात्रता ठरवत असतो, त्यावेळेस आम्ही 10वीपर्यंतचं शिक्षण दिलंय की नाही हे बघणं अपेक्षित आहे. 12वीपर्यंतचं शिक्षण आम्ही देतोय का नाही ते बघणं अपेक्षित आहे. सेटनेटच्या अनुषंगानं आमचा अभ्यासक्रम आहे की नाही हे बघणं अपेक्षित आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादी पात्रता आपण ठरवतो त्यावेळेस दुसऱ्या बाजूला एक गोष्ट पाहणं अपेक्षित असतं की त्या पद्धतीच्या सुविधा आम्ही देतोय का. जर आम्ही सुविधा देत असेल तर त्या अनुषंगानं आम्हाला निकाल त्याचे प्राप्त होतात. म्हणजे ऑनलाईन शिक्षण हा जो भाग येतो त्यावेळेस ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला जर ग्रामीण भागात बोलायचं झालं, प्रामुख्याने तिथं प्रकाश टाकायचा झाला तर आज ग्रामीण भागामध्ये इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्याला रेंज उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंगच्या माध्यमातून लाईट बराच वेळ असत नाही. मग लाईट ज्या कालावधीमध्ये असते, साधारणतः ग्रामीण भागामध्ये लाईटचा जो कालावधी आहे तो रात्रीचा कालावधी आहे.
9-10 नंतर पहाटे 4-5 वाजेपर्यंत लाईट ग्रामीण भागामध्ये असलेल्या पाहायला मिळते. ग्रामीण भागातल्या सर्वच विद्यार्थ्यांच्यापाशी मोबाईल नाही आहेत. एका बाजूला आम्ही म्हणतो की विद्यार्थ्यांच्याकडे मोबाईल दिला गेला नाही पाहिजे, विद्यार्थी हा मोबाईलपासून लांब असला पाहिजे. आणि आज आम्ही ऑनलाईन शिक्षणमध्ये म्हणतो की विद्यार्थ्याला मोबाईल दिला पाहिजे, विद्यार्थ्याला लॅपटॉप दिला पाहिजे आणि विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेतलं पाहिजे. आणि काही जण असं बऱ्याच वेळा म्हणतात की आज ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मला कळत नाही की ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही जी भाषा जी लोक बोलतात ही भाषा कुणाची बोलतात हे सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ही भाषा बोलतात कुणाची, तर मी तुम्हाला सांगतो की अमेरिकेने असा निर्णय घेतला की ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये येऊन प्रत्यक्ष शिक्षण घ्यायचं नाही अशा विद्यार्थ्यांनी आपापल्या देशात निघून जावा, अशा पद्धतीचा आदेश अमेरिकन सरकारनं दिला. त्यावेळेस अनेक शिक्षण संस्था त्या निर्णयाच्या विरोधामध्ये गेल्या आणि आम्ही त्या शिक्षण संस्था म्हणल्या की नाही, मुलांना त्यांच्या घरातून ज्या हॉस्टेलमधून ते शिक्षण घेतील आणि आम्ही ऑनलाईन शिक्षण द्यायला आम्ही तयार आहोत. अशा वेळेस त्या सगळ्या शिक्षण संस्थांना त्यांच्या विरोधामध्ये कोर्टात गेली. शिक्षण संस्था कोर्टात जाणं मी समजू शकतो, परंतु शिक्षण संस्थांच्या बरोबर आणि सरकारच्या विरोधामध्ये गुगल कंपनी सुद्धा कोर्टात गेली होती. आता गुगल कंपनीनं कोर्टात जाण्याचं कारण काय? का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गुगल कंपनीला ऑनलाईन शिक्षण जे आहे ते ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना त्यांचा व्यापार, त्यांना त्यांचा व्यवसाय करायचा आहे. आणि म्हणून मी आधी म्हटलं की ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. असं ज्यांनी म्हटलं ती भाषा बोलतायत कुणाची? हां, ऑनलाईन शिक्षण काळाची गरज आहे, परंतु पर्याय नाही, तो पूरक आहे. म्हणजे तो संपूर्ण पर्याय नाही. कारण आज आम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना वीज देऊ शकत नाही, आम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना आज मोबाईल प्रोव्हाइड करू शकत नाही, ग्रामीण भागामध्ये आम्ही रेंज देऊ शकत नाही, आम्ही लोकांना लॅपटॉप विकत घेण्या इतपत त्यांना आर्थिक सक्षम आम्ही करू शकत नाही. का 24 ते 25% ग्रामीण भागामधले लोक हे दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहेत, हे आम्हाला माहीत आहे. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आपल्याकडे आहे. मग ह्या 2 वेळचं जेवण मिळवायचं की ऑनलाईन शिक्षण घ्यायचं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटते की मुलांना शाळेत शिकवायला लागतं, त्यांना पैसे खूप लागतात, म्हणून तो खर्च परवडत नाही, म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या शाळा बंद झालेल्या आहेत, त्यांना शाळेतून काढलं गेलेलं आहे. आणि आज आम्ही म्हणतोय की ऑनलाईन शिक्षण आम्हाला दिलं गेलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षण हा पर्याय आहे. जर रेग्युलर असणारी शाळा त्याची फी परवडत नसेल तर ऑनलाईन शिक्षण हे गरिबांना कसं परवडेल? मी तर मध्यंतरी पेपरला वाचलं की घरातल्या आईवडिलांनी मोबाईल दिला नाही ऑनलाईन शिक्षणासाठी, म्हणून मुलांनी आत्महत्या केली. म्हणजे हे पुन्हा एकदा एक नवीन समस्या आपल्या डोळ्यासमोर येईल. तर ऑनलाईन शिक्षण तुम्ही कधी देऊ शकता की भारतातील ग्रामीण भागातील लोकांना तुम्ही जोपर्यंत सक्षम करू शकत नाही, लोकांना जोपर्यंत ह्या सुविधा ज्या आहेत त्या हाताळण्याचं प्रशिक्षण देत नाही, ज्यावेळेस लोकांना रिचार्ज करण्या इतपत पैसे त्यांना प्राप्त होत नाहीत, आणि आमच्याकडे जी लाईट आहे ती लाईट जोपर्यंत कंटिन्यू राहत नाही तोपर्यंत आम्ही ऑनलाईन शिक्षण देऊ शकत नाही. बट ठीक आहे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणच्या बाबतीत आम्ही बोलू शकतो किंवा बोलतोय. आज आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये शिक्षक सुद्धा प्रशिक्षित नाहीत. आज व्हिडिओ कसा बनवावा, गुगल ॲप कसं वापरावं, गुगल क्लासरूम कसं वापरावं, एवढंच नाही तर एखादा माऊस आणि तो कसा करावा आणि टाईप कसं करावं, वर्ड फाईल कशी ओपन करावं, ह्या पद्धतीचं प्रशिक्षण आमच्या ग्रामीण भागातील शिक्षकांना सुद्धा आज उपलब्ध झालेलं नाही. आणि मग आम्ही ऑनलाईनचं शिक्षण हे जे आहे ते ऑनलाईनचं शिक्षण कशा पद्धतीनं देऊ शकतो, हे एक माझ्यासमोर एक चिंता आहे किंवा हा एक माझ्यासमोरचा एक प्रश्न आहे. मला वाटतं की ग्रामीण भागामध्ये आज जे लोक प्राथमिक असतील किंवा माध्यमिक शिक्षणाच्या असतील किंवा हायस्कूल कॉलेजेसमधले जे प्राध्यापक शिक्षक जे ऑनलाईन शिक्षण देतात, त्यांचा जर सर्वे केला गेला तर तुमच्या वर्गामध्ये जे काही 100 विद्यार्थी आहेत त्यापैकी किती विद्यार्थी तुमच्या ऑनलाईन क्लासला हजर आहेत, तर तो आकडा मला वाटतं की 5 ते 10% असेल. महाविद्यालयांच्या मध्ये तर हा आकडा आणखीनही विदारक आहे. महाविद्यालयांच्या मध्ये आजही FY SYचा निकाल लावला जात नाहीये.
TYच्या परीक्षा घ्यायच्या का नाही घ्यायच्या हा प्रश्न उपस्थित आहे आणि महाविद्यालयाने सांगितले ऑनलाईन शिक्षण सुरू करा. मला असा प्रश्न पडतो की ऑनलाईन शिक्षण कोणाचं घ्यायचं? जर मुलगा FY पास झाला नाही, तो SY मध्ये गेला नाही, SYचा मुलगा TY मध्ये गेला नाही आणि SYचा मुलगा TY मध्ये गेला नाही, त्याला अजून ॲडमिशन दिलं गेलेलं नाही, तो पास आहे की नाही त्याला खात्री नाही, परीक्षा होणार आहे की नाही त्याला खात्री नाही. आणि यावेळेस आम्ही असं म्हणतोय की ऑनलाईन शिक्षण हे देणं अपेक्षित आहे. आणि त्यावर मग अनेक शिक्षण अधिकारी जे आहेत ते परिपत्रकं काढतात, तुमचा अहवाल आम्हाला सबमिट करा असं म्हटलं जातं. मग अहवाल कशाचा सबमिट करायचा आहे, कुणाचा सबमिट करायचा आहे, हा सगळा जो एक भाग आहे. आणि ग्रामीण भागाचा एक तर लेखाजोखा, ग्रामीण भागाची परिस्थिती या आधारे आपण जर काही पूरक आणि शाश्वत असं जर ऑनलाईनसाठी काही उभं करत असू तर आपला हक्क पोचतो की आपण ऑनलाईन शिक्षण देणं अपेक्षित आहे किंवा ऑनलाईन शिक्षण हे पूरक शिक्षण म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये अभ्यासक्रमामध्ये त्याचा समाविष्ट करावा लागेल. की ह्या अभ्यासक्रमापैकी किती टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन शिकवला गेला पाहिजे याच्या देखील येणाऱ्या कालखंडामध्ये अभ्यासक्रमामध्ये त्याचा समाविष्ट करणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर लोकांना सक्षम करणं, प्रशिक्षित करणं, विद्यार्थ्यांना सक्षम करणं, प्रशिक्षित करणं. आणि जर आपण असं केलं तर हे ऑनलाईन शिक्षण जे आहे ते आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पूरक शिक्षण म्हणून देऊ शकतो. आज मुलींना शाळेत आपण पाठवत नाही, कारण मुलीला शिकवणं म्हणजे वेस्ट खर्च आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं. मग ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून हे लॅपटॉप, कॅम्प्युटर, मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी किंवा ज्या काही ऑनलाईनच्या ज्या फीज आहेत ह्या फीज आम्ही कुठून देणार आहोत आणि त्या मुलींना आम्ही ग्रामीण भागातल्या शिकवणार आहोत. तर ह्या कोविड-19च्या नंतर ग्रामीण भागातल्या कित्येक मुली ह्या शिक्षणापासून वंचित असणार आहेत. एवढंच नव्हे तर येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मुलींना शिक्षणातून काढून त्यांचं लवकरात लवकर विवाह लावला जाईल. म्हणजे ही एक मोठी धोक्याची घंटा आपल्या डोळ्यासमोर असलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या सगळ्या आव्हानांना घेऊन आपण आपली शिक्षण व्यवस्था सक्षम करणं गरजेचं आहे. या ठिकाणी सर्वच घटकांना आणि सर्वच आव्हानांना कसं आपल्याला सामोरं जावं लागेल याची तालीम, याची रिहर्सल आणि या अनुषंगानं आपल्याला काही धोरणं आखावी लागतील. तरच आपण ऑनलाईन शिक्षण हे ग्रामीण भागामध्ये पूरक शिक्षण म्हणून तो पर्याय आपल्याला निवडता येईल आणि पूरक शिक्षण म्हणून आपल्याला ते घेता येईल. यामधील काही मुद्द्यांशी आपण सहमत असाल किंवा काही मुद्द्यांशी आपण सहमत नसाल, परंतु मला तुम्ही 25 मिनिटं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि डॉक्टर चव्हाण, अशोक चव्हाण सर आणि प्रभाकर निसर्गन सर, तुम्ही मला या विषयावर बोलण्यासाठी योग्य समजलात त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी माझ्या चर्चेला विराम देतो. जय भारत. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण मॅडम यांना की त्यांनी आजच्या या विषयावर आपणा सर्वांना अध्यक्षीय मार्गदर्शन करावे. नमस्कार. श्री विजयसिंह यादव महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र विभागातर्फे आज हा जो वेबिनार आयोजित केला गेला होता, त्या वेबिनारच्या सन्माननीय साधन व्यक्ती डॉक्टर अर्जुन जाधव सर, डॉक्टर शैलजा माने मॅडम, माझे सहकारी डॉक्टर अशोक चव्हाण, डॉक्टर प्रभाकर निसर्गंद, माझ्या सर्व विभागाचे प्रमुख आणि माझे प्राध्यापक सहकारी मित्र, तसेच इतर महाविद्यालयामधून सहभागी झालेले या वेबिनारचे सन्माननीय श्रोते, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मित्र आणि हा वेबिनार ऐकणारे आपण सर्वजण, या वेबिनारसाठी अध्यक्षपदावरून मनोगत व्यक्त करताना मला विलक्षण आनंद होतो आहे. कारण या वेबिनारचा विषयच असा आहे, कोविड-19 आणि ग्रामीण जीवनातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थित्यंतरे.
या विषयावरती बोलण्यासाठी अतिशय समर्पक अशा साधन व्यक्ती आज आम्हास लाभल्या आणि त्यांनी आपले विचार अत्यंत संयमी आणि संतुलित पद्धतीने मांडलेले आहेत. त्यांच्या सर्व विचारांशी मी सहमत आहेच आणि तरीही माझी काही अध्यक्षीय टिप्पणी करण्यासाठी आज मी इथं बोलू इच्छिते. ग्रामीण जीवन हे काही आपल्यापासून वेगळं नाही. आपण शहरामध्ये वाढलो असू किंवा शहरामध्ये शिक्षण घेत असू किंवा शहरामध्ये नोकरी करत असू तरी देखील आपली पाळंमुळं ही ग्रामीण जीवनाचाच एक भाग आहे आणि आपलं जीवन हे सर्वच ग्रामीण व्यवस्थेबरोबर कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं जोडलं गेलेलं असतं. मी तर असं म्हणेन की शहरी जीवन हे अत्यंत चांगलं बनवण्यासाठी ग्रामीण जीवन किंवा ग्रामव्यवस्था हे आपलं योगदान देत असते. हे आपल्या काही गोष्टींचा त्याग करत असते आणि त्यावरच शहरी जीवन हे पुढे पुढे जात असतं. आजच्या या वेबिनारमध्ये डॉक्टर जाधव सरांनी आणि शैलजा माने मॅडमनी बऱ्याच प्रश्नांची उकल केली आहे. म्हणजे हे कोविड-19 ह्या संकटामुळं ग्रामीण जीवनाच्या शैक्षणिक विकासावरती किंवा शैक्षणिक भागावरती नेमका कोणता परिणाम झाला आहे आणि सामाजिक आणि आर्थिक गोष्टींवरती कशा पद्धतीनं परिणाम होतो आहे. कोविड-19 खरं पाहता एक जागतिक संकट आहे, परंतु अनेक प्रश्नांबाबत असं बोललं जातं की प्रश्न जागतिक असला तरी उत्तर व्यक्तिगत असू शकतं किंवा उत्तर स्थानिक स्तरावरती आपण शोधायचं असतं. म्हणजे या जागतिक समस्येपासून केवळ तेवढा भाग जरी त्या प्रश्नापासून दूर राहिला किंवा त्या प्रश्नाचं उत्तर शोधू लागला तर तेच उत्तर जागतिक स्तरावरती देखील उपयोगी पडू शकतं आणि हेच कोविड-19च्या बाबत देखील होऊ शकतं. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी कोविड-19चा सामना अत्यंत समर्थपणे केला आहे आणि हे कोविड-19चं संकट त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंही नाही. महाराष्ट्रातले नव्हे देशातले हे अनेक अशी खेडी आहेत की जिथं हे कोविड-19 म्हणजे नेमकं काय आहे किंवा कोविड-19चा तिथे एकही पेशंट सापडलेला नाही. हे खरं तर त्या ग्रामीण व्यवस्थेचं कौतुकच आहे, कारण त्यांनी अशा पद्धतीनं ती जीवनशैली किंवा अशा पद्धतीनं तिथले शैक्षणिक, सामाजिक आणि सर्व रचना केलेली आहे की ज्यामुळं तिथे कोणत्याही प्रकारचा कोविड-19चा प्रादुर्भाव झालेला नाही. परंतु केवळ 1-2 खेडी महाराष्ट्रातली यापासून दूर आहेत म्हणून ग्रामीण व्यवस्था ही या संकटापासून दूर आहे असं म्हणता येणार नाही. अनेक शहरांसोबत अनेक खेडी देखील आज कोविड-19मुळं ग्रस्त असल्याची आपल्याला दिसतं. कोविड-19मुळं खूप मोठा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक बदल शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये होतो आहे, झाला आहे आणि होतही राहील. कारण हे संकटच असं आहे की जे केवळ काही काळापुरतं टिकणारं नाही, तर जसं आपले आरोग्य तज्ज्ञ सांगतात, जसं आरोग्य तज्ज्ञ व्यवस्था सांगतात त्याप्रमाणे हे संकट घेऊनच आता आपल्याला जगावं लागेल. अनेक वर्षापासून काही आजारांचं अतिक्रमण, काही विषाणूंचं, काही जीवाणूंचं अतिक्रमण मानवी जीवनावरती झालं. त्याच्यामध्ये बर्ड्स फ्लू असेल, सार्स असेल किंवा आपला अलीकडेच आलेला एड्ससारखा व्हायरस असेल, अशा अनेक जीवाणू विषाणूंनी आपलं संपूर्ण सामाजिक जीवन बदलूनच टाकलं होतं. पण ते काही काळापुरतंच होतं, पण तरी देखील आजही आपल्याकडे या रोगांवरती योग्य ते औषध नाहीच. त्यामुळं कोविड-19 किंवा कोरोना व्हायरस हा देखील एक असाच व्हायरस आहे जो अनेक काळापर्यंत मानवासोबत राहणार आहे आणि त्याच्यासोबत राहताना आपणाला स्वतःमध्येच बदल करून घ्यावे लागतील, हे मात्र निश्चित आहे. ग्रामीण जीवन जसं पाहता आमचं महाविद्यालयसुद्धा ग्रामीण भागामध्येच
आहे आणि वडगावमध्ये या क्षणी 100पेक्षा अधिक कोविडचे रुग्ण सापडलेले आहेत. अतिशय संवेदनशील भाग म्हणून वडगाव पुढे येत आहे आणि त्यामुळे आमचं महाविद्यालय देखील मधून 2 दिवस 3 दिवस अशा पद्धतीनं आम्हाला बंद ठेवून योग्य ती खबरदारी घेऊन आम्हाला सर्व आमचे महाविद्यालयाचे व्यवहार चालू ठेवावे लागले आहेत. मॅडमनी जसं सांगितलं की सामाजिक आणि शैक्षणिक स्थित्यंतर म्हणजे युवकांमधली व्यसनाधीनता असो, बेरोजगारी असो किंवा आठवडी बाजार असो किंवा आणखीन त्यांच्या ग्रामीण जीवनावरती होणारे परिणाम असोत, हे केवळ आजच्या घडीपुरते मर्यादित नाहीत तर दूरगामी परिणाम होणारे आहेत हे. आणि हे परिणाम या परिणामांची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं यावरती उपाययोजना करावी लागेल आणि काही ठोस उत्तरं शोधावी लागतील. ही ठोस उत्तरं शोधणं, यावरती उपाययोजना करणं हे सरकारचं जेवढं काम आहे तेवढंच सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी म्हणून, प्राध्यापक म्हणून सामाजिक शास्त्र विषयाशी संबंधित सर्वांचं म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचं हे कर्तव्य देखील आहे, हे विसरून जाता कामा नये. कारण अशा पद्धतीची संकटं ही मानव जात जेव्हापासून या पृथ्वीवरती अस्तित्वात आली आणि मानव जेव्हा वसाहती करून राहायला लागला तेव्हापासून अशा प्रकारची संकटं आलेली आहेत आणि या सर्व संकटांना मानवाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं उत्तरं शोधून काढली आणि मानवी जीवन हे विकसित होत गेलं, पुढे जात राहिलं. त्यामुळं कोविड-19मुळं देखील मानवी जीवन क्षणभर थांबेल, पॉज घेईल, एक प्रकारचा पॉज ज्याला म्हणतो आपण, तो पॉज घेईल, पण तरी देखील काही काळानंतर हे पुढे जाणारच आहे. याबद्दलचा विश्वास मुळामध्ये ग्रामीण लोकांमध्ये जागृत करणं ही आजची आपली पहिली जबाबदारी आहे. जोपर्यंत लोकांना याच्यामधून आपण बाहेर पडू आणि आपण काही चांगलं करू शकू असा विश्वास आपण देत नाही तोवर माणसाची ही भयभीत अवस्था कायम राहील आणि भयभीत अवस्थेमध्ये माणूस ना कोणतं चांगलं काम करू शकतो, ना तो शिक्षण घेऊ शकतो, ना तो त्याचे दैनंदिन व्यवहार चांगल्या पद्धतीनं करू शकतो. त्यामुळं आपण या वेबिनारमध्ये उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी मित्र आणि विद्यार्थ्यांना मी एक नम्र आवाहन करेन की आपण आपल्या स्तरावरती या रोगाचा जेवढा म्हणून अभ्यास करता येईल तो करावा आणि त्या अभ्यासानंतर आपल्याला कशा प्रकारे यातून बाहेर पडता येईल, आपल्या भोवतालच्या लोकांना कोणत्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांना याच्यामधून या घाबरलेल्या अवस्थेतून बाहेर पडता येईल हे पाहावं आणि त्यांचं समुपदेशन करावं. त्यांना एक आत्मविश्वास जागृत करावा. हे काम मात्र आपण खूप चांगल्या पद्धतीनं करू शकू. डॉक्टर जाधव सर जे म्हणाले की शैक्षणिक व्यवस्थेमध्ये कोविड-19चे कोणते परिणाम झाले आहेत हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरांनी सांगितलेलं आहे. एक राष्ट्र म्हणून आपण शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यास कमी पडलो हे खरं असलं तरी देखील आपण आज देखील विकसित राष्ट्रांमध्ये आपली गणना होऊ शकत नाही. कारण लोकसंख्याच इतकी मोठी आहे की ज्यामुळं आपण कोणतंही नवं पाऊल उचललं तरी देखील ते पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत आपण पोहोचू शकत नाही आणि त्यामुळं अर्धा अधिक समाज हा या सर्व सुविधांपासून, या सर्व तंत्रज्ञानापासून दूर राहतो आणि त्यामुळं आपल्याकडे कोणत्याही नव्या बदलामध्ये आपल्याला असं दिसतं की काही लोकांना हे सगळ्या सुविधा मिळाल्या आहेत, हे सगळे बदल त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत, पण त्याहीपेक्षा अधिक लोक या बदलांपासून, या सुविधांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे एक गॅप, एक दरी निर्माण झालेली आहे आणि ती आर्थिक विषमता असो, शैक्षणिक विषमता असो किंवा सामाजिक विषमता असो, ही घेऊनच आपण पुढे चालत आहोत आणि आपल्या राष्ट्राची वाटचाल पुढे होते आहे. त्यामुळं सामाजिक शास्त्र विषयांचे विद्यार्थी
आणि तुम्ही आम्ही सर्व प्राध्यापक जे अतिशय सुज्ञ आहेत, ज्ञानी आहेत आणि ज्यांच्याकडे विद्वत्ता आहे, संपूर्ण माहिती आहे, जे अतिशय चांगल्या पद्धतीनं सखोल अभ्यास करून एखाद्या प्रश्नावरती उपाययोजना आणि ठोस उत्तर काढू शकतात. त्यांना माझं नम्र आवाहन आहे की त्यांनी अशा पद्धतीचे छोटे छोटे संशोधनपर प्रकल्प विद्यार्थ्यांना द्यावेत आणि आपापल्या गावामध्ये, आपापल्या भागामध्ये, प्रभागामध्ये कोविड-19चे नेमके कोणते कोणते परिणाम झाले किंवा काय, या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करावं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्याच्यामधून आपल्याला काही उत्तरं मिळत आहेत का, आपण काही उपाययोजना त्या सक्षम यंत्रणेपर्यंत पोहोचवू शकतो का, याचा अभ्यास करणं देखील आज गरजेचं आहे. त्यामुळं आपण हे कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. डॉक्टर शैलजा माने मॅडम, डॉक्टर अर्जुन जाधव सर, तसेच या वेबिनारशी संबंधित आमचे सर्व सहकारी मित्र, या सर्वांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करते आणि माझं अध्यक्षीय मनोगत संपवते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅडम. मित्रो, आपण सर्वजण जाणतच आहात की या कोरोनाच्या महामारीनंतर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. याचा सर्वात जास्त नुकसान जर कोणाला झालं असेल तर ग्रामीण जीवनाला. या ग्रामीण जीवनाला समजून घेण्याचा, त्याचं समाजशास्त्रीय आकलन आणि विश्लेषण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. या प्रयत्नामध्ये आम्हाला प्रेरणा देणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय गुलाबराव पौळसाहेब, आमच्या संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय विजयादेवी यादव आईसाहेब, आमच्या संस्थेच्या सचिव माननीय विद्याताई पौळ ताईसाहेब, या सर्वांचे मी महाविद्यालय आणि समाजशास्त्र विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. याशिवाय आजच्या या वेबिनारमध्ये आपण सर्वांना मार्गदर्शन करणारे आजचे साधन व्यक्ती डॉक्टर शैलजा माने मॅडम तसेच डॉक्टर अर्जुन जाधव सर यांचेही मी आपल्या सर्व विभागाच्या वतीनं आणि सहभागींच्या वतीने आभार व्यक्त करतो. याशिवाय आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय विजया चव्हाण मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, प्रेरणा दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. माझ्या महाविद्यालयाचे सहकारी प्राध्यापक, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ या सतत आमच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग देतात आणि आम्हाला प्रेरणा देतात. या सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंगचं मी आभार व्यक्त करतो. काही लोकांची नावं घेतल्याशिवाय या कार्यक्रमाचे आपल्याला सांगता करता येणार नाही आहे. ते म्हणजे आमच्या महाविद्यालयाचे नॅकचे कॉर्डिनेटर माननीय डॉक्टर CB माने आणि सहकॉर्डिनेटर माननीय डॉक्टर दिनेश भंडारे सर यांच्या सहकार्याशिवाय हा वेबिनार घेणं शक्य नव्हतं. आपणा सर्व सहभागींचे, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचे आभार व्यक्त करतो. भेटूया नंतरच्या एखाद्या वेबिनारमध्ये नव्या विषयासह. धन्यवाद.